खरा दोषी तर तो मास्टमॅन आहे, सारंग सर तर निर्दोष आहे। थँक्यू सुमित। प्रतिवादी किरकिरे सर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? काय विचारायचे मिलॉर्ड, सांगितलं यांनी सगळं सर, जे यांनी त्याला सांगायला सांगितलं। रस्त्यावरून कोणालाही उचलून आणायचं आणि प्रत्यक्षदर्शी म्हणायचं, चांगला स्क्रीन प्ले हा। पण मला सांगा, स्वरा इनामदार यांचा खून होताना हा मुलगा तिथे होता, याला काय पुरावा आहे? बरं, याने प्रत्यक्ष खून होताना पाहिलं, याचाही काही पुरावा नाही। माझे प्रतिवादी सिनियर वकील यांना खूप प्रश्न पडलेले, पण किरकिरे सर, तुमच्या दुर्दैवानी आणि माझ्या सुदैवानी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याकडे। युअर ऑनर, सुमेधचं स्वरावरती प्रेम होतं आणि स्वराला स्किनची ॲलर्जी आल्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी, तिला सावरून घेण्यासाठी सुमेध स्वराच्या घरी गेला। सुमेधच्या फोनचं लोकेशन त्यावेळी स्वराच्या घरचंच आहे आणि याचा दाखला कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। आणि स्वराचा खून होत असताना सुमेधने जो व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मला कोर्टापुढे सादर करायचा आहे। पण युअर ऑनर, त्याआधी मला सुमेधला एक प्रश्न विचारायचा आहे। सुमेध, मला सांग, स्वराचा खून होत असताना तू स्वराला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केलास? त्याच गोष्टीची गिल्ट होती म्हणून मी सर्वांसमोर येऊ नाही शकलो। पण ते सगळं घडत असताना मी इतका घाबरलो होतो ना की माझी आतमध्ये जायची हिंमतच नाही झाली। ते सगळं घडत होतं ना, ते मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होतं। मला माहिती की मी खूप चुकलोय। युअर ऑनर, सुमेधचं वय पाहता त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या गर्लफ्रेंडचा खून होत असताना तो घाबरून फ्रीज झालेला असू शकतो, पण त्याने शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला खऱ्या खुन्याचा चेहरा दिसतोय। माझे सहकारी मिस्टर किरकिरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का अजून? जज साहेब, या व्हिडिओने सगळंच चित्र डोळ्यासमोर आणलेलं आहे, त्यामुळे माझं काही म्हणणं नाहीये। दॅट्स ऑल माय लॉर्ड। स्वरा इनामदार यांच्या खुनाच्या या खटल्यात रूपम कॉस्मेटिक्सचे सर्वेसर्वा सारंग मेहेंदळे यांना अटक झाली होती। या खटल्यात सुरुवातीला त्यांच्या विरुद्ध पुरावे होते, जे आता बाद ठरवण्यात येत आहेत। दोन्ही बाजूच्या वकिलांनी सादर केलेल्या साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीला आणि सादर केलेल्या पुराव्यावरून कोर्ट आपला निर्णय सुनावत आहे। कालच्या दिवसाअखेर शिवानी कारखानीस यांच्या साक्षीतून मृत अशील स्वरा इनामदार या त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला होत्या। शिवानी कारखानीसच्या साक्षीतून आणि त्यांनी स्वराला केलेल्या सततच्या फोन कॉल्समधून यांचा या खुनाशी संबंध असल्याचे कोर्टाला जाणवले आहे। त्यामुळे शिवानी कारखानीसच्या चौकशीचे आदेश कोर्ट देत आहे। प्रथमदर्शी सुमेध सावंत याने चित्रित केलेल्या व्हिडिओनुसार काळे कपडे परिधान करून आलेल्या व्यक्तीने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे। कोर्ट इन्स्पेक्टर देवा यांचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्याचे आदेश देत आहे। त्याचप्रमाणे सर्व साक्षी पुराव्यावरून स्वरा इनामदार यांचा खून सारंग मेहेंदळे यांनी केलेला नाही हे कोर्टासमोर स्पष्ट होत आहे। त्यामुळे कोर्ट यांची निर्दोष मुक्तता करत आहे।
ॲडजंट. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्ही ना तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव, तुमचं कौशल्य सगळं सगळं पणाला लावून ना माझ्या सारंगला वाचवलेत. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. थँक्यू सो मच. इट्स ओके. माझं काम आहे होते. टेक केअर. थँक्यू. थँक्यू विश्वास ठेवल्याबद्दल माझ्यावर. माझा विश्वास कायम आहे तुझ्यावर आणि आधी सुद्धा होता, आत्ताही आणि कायम राहणार आहे. आणि मला ठाऊक होतं तू काहीच केलं नाहीयेस. मावशी खरंच थँक्यू. अरे म्हणजे सगळ्यांसोबतच तू होतीस. खरंच थँक्यू. सारंग, अरे थँक्यू काय म्हणतोस? माय मरो आणि मावशी जगू ही म्हण माहितीये ना तुला? आणि तू मला माझ्या मुलासारखाच आहेस, जसा माझा आदित्य. तू ह्यातनं सुखरूप सुटलायस हेच खूप झालं, कळलं? घाबरलो ना आपण. पण माझा विश्वास होता की तुम्ही कधीच मला सोडून नाही जाणार. माझा पण विश्वास होता. पारू, माझ्यासाठी आजवर जे काही केलंस ना कधीच नाही विसरणार. सावली, मी काहीच केलं नाहीये. जे तुझ्या हक्काचं होतं तेच तुला मिळालंय. थँक्यू. थँक्यू नको म्हणूस. आम्हा सगळ्यांना खात्री होती तू निर्दोष होतास.